जय जय रघुवीर समर्थ। कदा ओळखी माझी दुजा दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 201 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये आत्मज्ञानाची अवस्था समजावून सांगितली। काय आहे आत्मज्ञान? या आत्मज्ञानाची अवस्था जगणाऱ्या साधकाच्या अंतरंगाची स्थिती समर्थांसारखा संत आपल्याला सांगू शकतो। कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे। ही अंतरंगाची झालेली अवस्था आहे। वृत्त्यंतर हाच तो देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत झालेल्या प्रवासाचा गंतव्य बिंदू। ही आत्मबुद्धी नेमकी उदयाला येते, त्या आत्मबुद्धीची अवस्था समर्थ आम्हाला या श्लोकामधून सांगत आहेत। सज्जनो, हा सगळा अनुभूतीचा प्रांत आहे। इथं साधनेच्या आधाराने, गुरुकृपेच्या आधाराने प्रत्येक जीवाला पोहोचायला हवा। अर्थात इथं जरी विरळा पोहोचणारे असले तरी देखील इथं पोहोचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे बरं का, लक्षात घ्या। जसं माझे लोकमान्य टिळक म्हणायचे ना, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। लोकमान्य टिळकांच्या मध्ये हे लोकमान्य पद येण्याचं कारण तो मिळवणारच हा जो शब्द आहे, त्यामध्ये त्यांचा असलेला अट्टहास, त्यांची असलेली अत्यंत उत्कट इच्छा, ही जशी त्यांना लोकमान्य पद देऊन गेली, त्याप्रमाणे सज्जनो, आत्मज्ञान ही देखील प्रत्येक जीवाची स्वाभाविक अवस्था आहे, पण ती मी मिळवणारच अशी उत्कट इच्छा असणारे अत्यंत विरळा जीव असतात। आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी म्हणून हा परमार्थ केला, माझ्या समर्थांनी दासबोधामध्ये परमार्थ स्तवन करताना सांगितलं ना, की जो जो करेल त्याला त्याचा लाभ मिळेल। इथं तुम्हाला काही विशिष्ट लोकांसाठीच हा परमार्थ आहे अशी मनाला ग्लानिता आणण्याची गरज नाही। इथं आपल्याला प्रयत्न करायला हवा। बघा, परमार्थ म्हणजे ना आस्तिक आहे ना नास्तिक आहे, ती वास्तविकता आहे। आपल्याला इथं अभ्यास करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे। आणि या बाबतीमध्ये मला भगवद्गीता आदर्श वाटते। जेव्हा अर्जुन म्हणतोय की हे मन सांभाळणं अत्यंत अवघड आहे रे श्रीकृष्णा, कसं सांभाळू या मनाला, चंचल हे मन कृष्ण, अशा पद्धतीने अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो। मी जर श्रीकृष्णाच्या जागी असतो तर कदाचित मी अर्जुनाला म्हटलं असतं की अरे अर्जुना, या मनाला स्थिर करून ज्याला प्राप्त करायचं आहे तो भगवंत मी तुझ्या समोर उभा आहे, तू कशाला चंचल मनाचा विचार करतोस? पण माझ्या श्रीकृष्णाने काय उत्तर द्यावं, की अभ्यासेनुत कौंतेय वैराग्येन च गुह्यते। अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर। सगळा परमार्थ हा अभ्यासाचा आहे सज्जनो। इथं साधन केलं पाहिजे।
इथं अंधश्रद्धांना मुळी स्थानच नाहीये. कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा, काहीतरी चमत्कार घडावा आणि आपल्याला त्या रामाचं दर्शन व्हावं असं होत नाही. हा साधनेचा, प्रतीक्षेचा, तितिक्षेचा प्रांत आहे. आणि जो कोणी या मार्गावरती अशा पद्धतीने निरंतर चालत राहील त्याला या आत्मज्ञानाची पदवी, हे पद, हा अनुभव प्राप्त होईल. आणि हा अनुभव सगळ्यांना सारखा आहे. जसं समुद्रकिनारी गेल्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाला त्याची विशालता, त्याची अथांगता याचा अनुभव येतो, त्याची धीर गंभीरता, हा अनुभव जसा सगळ्यांचा सारखा आहे त्याप्रमाणे आत्मज्ञानी आरूढ झालेल्या प्रत्येक जीवाचा हाच अनुभव आहे. याच अनुभवाची पुढची अवस्था समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात. काय म्हणते समर्थ माऊली? समर्थ म्हणतात, कदा ओळखी माझी दूजा दिसेना. या दृश्य जगामध्ये मी सोडून दुसरं कोणी शिल्लकच राहिलं नाही. कोणाला ओळखायचंय? सगळीकडे तर मीच राहिलेलो आहे, मीच एकटा भरून उरलोय. आणि मनी मानसी द्वैत काही वसेना. इथं दुजा भावच संपला, मी आणि तू पण संपलं, कारण सर्वत्र मीच भरून उरलोय. मीच एकाकार रूपाने या ब्रह्मांडामध्ये आहे. या भावनेमुळं मनुष्याच्या अंतरंगामधलं द्वैत संपून जातं. आणि इथं समर्थांनी फार सुंदर शब्द वापरलाय, बहुता दिसा आपुली भेटी झाली. खूप दिवसानंतर स्वतःच स्वतःची भेट करून घेतली, स्वतःचं रूप बघितलं. आणि काय, विदेहीपणे सर्व काया निवाली. या देहाचा आता संबंध तुटला, विदेहत्व प्राप्त झालं आणि एका अपार समाधानाने या अद्वैताचा अनुभव अंतरंगामध्ये तद्रूपतेने येऊ लागला. आत्मज्ञानाची अवस्था समर्थांसारखे संतच शब्दामध्ये आणू शकतात. हे कोणाचं साध्या माणसाचं काव्याचं कार्यच नाही सज्जनो. बघा, इथं समर्थांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली, विदेहीपणे सर्व काया निवाली. आत्मज्ञानी संताची एक जर खुणगाठ माझ्या अनुभवाला आलेली असेल तर ती अशी आहे की ज्याच्या स्मरणाने, ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या स्पर्शाने आपल्याला संपूर्ण समाधान प्राप्त होतं, तो आहे आत्मज्ञानी सत्पुरुष. का आम्ही जातो गोंदवल्याला? काय प्राप्त होतं तिथं गेल्यावर? समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. या समाधीच्या दर्शनाने, सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या स्मरणाने, त्यांच्या रामाच्या दर्शनाने सज्जनो एकच अनुभूती येते आणि ती म्हणजे समाधान. श्री महाराज म्हणाले, मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आणि ते समाधान मला भगवंताच्या नामामध्ये प्राप्त झालं, त्याचा शोध लागला. सज्जनो, समाधान स्वरूप होणं हे आत्मज्ञान आहे. समाधान जे परिस्थितीने कधी तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही, अशी अवस्था आहे. सुख हे बॅरोमीटर सारखं आहे. परिस्थिती बदलली की सुख आणि दुःख यांचे पॅरामीटर्स बदलत राहतात. समाधान ही अवस्था जीवनाच्या सगळ्या स्थितीमध्ये जशीच्या तशीच राहते. तो आनंद हा कधीच क्षयाला जात नाही. त्यामुळं आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की त्या स्थितीच्या आपण किती जवळ आहोत, तर त्याचा एकच पॅरामीटर आपण आपल्या स्वतःशी लावा, आपण किती समाधान स्वरूप आहोत. समाधान हा क्षणिक भाग नाही बरं का, लक्षात घ्या. लोक म्हणतात, हो आम्ही फार समाधानी आहोत, घरदार, मुलं बाळ सगळं मनासारखं आहे. आपण ज्या अर्थाने समाधान हा शब्द वापरतो ते हे समाधान नाही. जरी तुमच्या मनाविरुद्ध सगळ्या घडामध्ये गोष्टी असतील, तुमच्या जीवनामध्ये जरी प्रतिकूलता असेल, तरी देखील तुम्ही अतिशय आनंदामध्ये आहात, अशी ही समाधानाची स्थिती असते, जी परिस्थिती सापेक्ष नाही. समर्थांनी अशा या विदेहीपणे सर्व काया निवाली या स्थितीचं वर्णन आम्हाला सांगितलंय. आणखीन एक गंमत अशी आहे की या आत्मज्ञानी संताचं समाधानाना संसर्गजन्य आहे. जो कोणी त्याच्या अखत्यारीमध्ये जातो, जसं आपण एखाद्या वायफायच्या क्षेत्रामध्ये गेलो की ते वायफाय आपल्याला ऑटोमॅटिकली प्राप्त होतं. अर्थात त्याचा पासवर्ड तुमच्याकडे हवा. आणि सत्पुरुषाचा देखील वायफाय असाच आहे, त्याचं पासवर्ड आहे श्रीराम जय राम जय जय राम.
जो निरंतर या पासवर्डचा हव्यास करेल, ध्यास धरेल, त्याच्याशी कनेक्ट राहील, त्याला या सत्पुरुषाच्या ठायी वसणारं समाधान संसर्गजन्यतेने अनुभवता येतं. आणि जसं आपण वायफाय मधून बाहेर पडलो की आपल्याला जे नेट जसं मिळत नाही, त्याप्रमाणे आपण त्या रामनामाच्या विस्मरणामध्ये गेलो की असमाधान हे आमच्या पाचवीला पुजलेलंच असतं. त्यामुळे आत्मज्ञानाचा एकमेव जर कुठला लौकिक अर्थाने येणारा अनुभव असेल तर तो आहे विदेहीपणे सर्व काया निवाली. निवाली हा शब्द समाधान रूपाने समर्थांनी इथं वापरलाय. आणि बघा, जीवाची स्वाभाविक गरज काय आहे हो? का आम्ही धडपड करतोय सगळेजण? का आत्मज्ञान अनिवार्य आहे आमच्या सगळ्यांसाठी? का हा परमार्थ अत्यावश्यक आहे जीवनाचा? कधी याचा विचार व्यावहारिक पातळीवरती येऊन आपण केलाय का? आम्हा सगळ्यांना या समाधानाचीच तहान लागलेली आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जण या समाधानासाठी धडपडतोय. त्याला सुखाचं वलय त्याने धारण करून समाधानाची तहान भागवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुख हे मृगजळासारखं आहे. तुम्ही काही पावलं चालाल, ते सुख हे तुम्हाला समाधान रूप वाटेल, पण ते क्षणिक असेल. त्याने तुमची तृष्णा कधीच भागणार नाही. तुम्हाला खरी तहान लागली आहे समाधानाची, आणि समाधान हे केवळ परमार्थातूनच तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, साधनेतूनच तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि संपूर्ण समाधानाची अवस्था जर आत्मज्ञान आहे आणि समाधान ही जर माझी गरज आहे, तर परमार्थ ही जीवनाची अनिवार्यता आहे. लक्षात घ्या, या परमार्थामध्येच समाधानाचा स्रोत तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. परमार्थाने नेमकं असं काय घडतं? आम्ही आमच्या श्री महाराजांच्या आरतीमध्ये दररोज म्हणतो ना की जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संवरी माया, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. रामा, मी जीव आहे, या एका संकुचित भावनेमध्ये, या भ्रमात्मक भावनेमध्ये मी राहतो. आणि त्या जीव या भूमिकेमुळं मी या विश्वाशी द्वैत मांडून बसलोय. द्वैत म्हणजे काय? मी आणि तू हा जो भेद आहे ना आमच्यामध्ये, या भेदामुळं हा द्वैताचा पसारा या जगामध्ये आम्हाला दिसतो. इथं काय केलं पाहिजे? परमार्थ नेमकं काय करतं? माझं मी पण संपवायला लागतं. आणि जसं जसं माझं मी पण संपतं, जसं जसं माझ्या जीवनामध्ये माझा अहंकार लयाला जाऊ लागतो, तसं तसं या विश्वाचा द्वैत भाव ओसरू लागतो, अद्वैत जाणवू लागतं. ही जरी एका क्षणामध्ये घडणारी अवस्था असली तरी देखील हा प्रवास अत्यंत प्रतीक्षेचा आहे. बराच काळ साधना केल्यानंतर सज्जनो, तुम्हाला या द्वैताचा पसारा अंतरंगामध्ये लोपल्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे इथं परमार्थातून काय साधायचंय? अद्वैत साधायचंय. अद्वैत साधण्यासाठी काय करायचंय? आपला अहंकार संपवायचाय, आपलं मी पण संपवायचंय. पण इथं समर्थ आम्हाला लगेच सांगतात, बहुता दिसा आपुली भेटी झाली. काय आजच्या काळामध्ये या मोबाईल रूपी डिस्ट्रॅक्शन मुळे गमतीने सांगतो, मला काही जण म्हणतात, दादा ते मनाचे श्लोक अर्धा पाऊण तास नाही सांगता येणार का? 20 मिनिटं फार कमी वाटतात आम्हाला. मी म्हटलं, हो 20 मिनिटं देखील लोक कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकत नाहीत. तुम्ही जर कधी सकाळी त्या मोबाईलवर या मनाच्या श्लोकाला किती लोक बघत आहेत हे जर बघायचा प्रयत्न केला, तर क्षणामध्ये सारखी लोक बदलत असतात. म्हणजे काय की लोक कनेक्ट होतात, 2-5 सेकंद ऐकतात, पण 2-5 सेकंदापेक्षा देखील जास्त वेळ त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टिकत नाही. 20 मिनिटं तर मला वाटतं सिद्धाचंच लक्षण झालं असं म्हणता येईल. सज्जनो, ही शोकांतिका आहे आजच्या काळामध्ये. आम्हाला एखाद्या गोष्टीवरती संपूर्णपणे लक्ष देता येत नाही. त्यामुळे परमार्थामध्ये देखील आज आमची अशी शोकांतिका झाली आहे की अरे, मी महिनाभर झाले नामस्मरण करतोय, मला काही अनुभव का बरं येत नाही? महिनाभर कदाचित तुमच्या दृष्टीने फार मोठा काळ असेल, पण परमार्थाच्या दृष्टीने ह्या वेळेला अजिबात कुठल्याही प्रकारचं महत्व देण्याची गरज नाही. इथं जन्मोजन्मी साधना करणं अपेक्षित आहे. बघा, असं म्हटलं जातं की 13 कोटी जप जो करतो त्याला रघुनाथाचं दर्शन होतं. का बरं हा 13 कोटी आकडा घेतला असेल? अनेक लोक म्हणतात 13 कोटी जप आमचा झाला. किती दिवसात झाला विचारलं तर म्हणतात काय 2-4 वर्षात केला.
2-4 वर्षात 13 कोटी नामस्मरण होऊ शकत नाही. संतांनी 13 कोटी नामस्मरण करायला सांगितलंय, याचाच अर्थ प्रदीर्घ काळापर्यंत साधना करणं अपेक्षित आहे. कमीत कमी एक 15-20 वर्ष आयुष्याची महत्वाची वर्ष. उगीच म्हातारपणी आता काहीच कशात जमत नाहीये म्हणून नामस्मरण करणं ठीक आहे, मी म्हणतो ते देखील योग्यच आहे. पण आयुष्यामध्ये जेव्हा तुमची उमेदीची वर्ष असतात, त्या काळामध्ये जो साधनेमध्ये स्वतःला झिजवेल, आपले सगळे व्यवहार सांभाळत, प्रपंच सांभाळत जो साधननिष्ठ राहील, अशाबद्दल श्री महाराजांना विशेष कौतुक असतं. अशी साधना प्रदीर्घ काळापर्यंत जो करेल, कुठल्याही अनुभवाची अपेक्षा न ठेवता. कारण की कसं आहे ना, लोकांना नाम घ्यायला लागलं की लगेच अनुभव. कुठला तरी आता पॉडकास्ट ऐकत असतो, त्यामध्ये सांगतात की आम्ही नामस्मरण करायला लागल्यावर हे ऐकू यायला लागलं, ते बोलू लागलं, हे व्हायला लागलं, ते व्हायला लागलं. सज्जनो, या सगळे धादांत खोट्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये पडू नका. नामाचा अनुभव श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर महाराज म्हणतात, जशा फास्ट ट्रेन असतात ना, ज्या कुठल्या स्टेशनवर थांबत नाहीत, त्याप्रमाणे नामाचा अनुभव म्हणजे थेट जाऊन तुम्ही आनंदाला झोमणार. तुम्हाला रंग दिसेल न दिसेल, प्रकाश दिसेल न दिसेल, ध्वनी ऐकू येईल न दिसेल, न ऐकू येईल. एक लक्षात घ्या. आणि जरी ऐकू आला, जरी दिसला, तरी त्याचा बाजार मांडू नका. तुम्ही फार मोठं नुकसान करताय स्वतःचं. कारण की परमार्थामध्ये थेट विदेहीपणे सर्व काया निवाली, या स्थितीला आम्हाला जायचंय. आम्हाला मध्ये आधी उतरायचं नाहीये. आपण थेट आनंदाला जाऊन झोंबाल. मग तुम्ही म्हणाल हे कधी होईल, तर बहुता दिसा आपुली भेटी झाली. हे लक्षात घ्या. आपल्याला आपलं स्वरूप दर्शन करायचंय. मी कोण आहे हे शोधायचंय. माझी नेमकी अवस्था काय हे मला जाणून घ्यायचंय. आणि हे काही कोणी डोक्यावर हात ठेवल्याने होणार नाही, कुठलाही जादू मंत्र केल्याने होणार नाही, कुठलंही चेटूक केल्याने होणार नाही. इथं तुम्हाला एकच गोष्ट आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अत्यंत, बघा, अनंत आळवावा या शब्दाची देखील गंमत आहे. तो अनंत अर्थात तो श्रीहरी आळवावा, आणि अनंत आळवावा म्हणजे अनंत काळ आळवावा. जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही, जोपर्यंत मी कोण आहे याची अनुभूती होत नाही, तोपर्यंत त्या श्रीहरीला, त्या अनंताला आळवत राहावं. आणि तो एकदा अनंत आळवता आळवता आपल्याच अंतरंगामध्ये तो आम्हाला सापडला की एक वृत्त्यंतर होऊन जातं. आपण म्हणाल, दृष्टीमध्ये भेद होतो का? मी सगळीकडे व्यापून उरला आहे, याचा अर्थ या डोळ्यांना मला दुसरं काही दिसतच नाही का? मी सगळीकडे दिसू लागतो का? असं काहीही होत नाही. आपण एक श्लोक अभ्यासलाय ना, जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे. हे ज्ञानचक्षु उघडे होतात. डोळे तर आपल्या देहाचे आहेत, ते देहाच्या कर्मानुसारच चालणार, ते देहाच्या पद्धतीनेच आपल्याला द्वैत दाखवणार. परंतु या डोळ्यांनी दिसत असलेल्या गोष्टींशी अंतरंगामधून द्वैताचं नातं तुटतं. हे माझं आहे, हे तुझं आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मै अरु मोर तोरतय माया. मी आणि माझं, तू आणि तुझं, हा भाव ओसरून जातो. इथं अद्वैत साकारतं. इथं मीच सर्वत्र भरलेलो आहे याची मला जाणीव होते. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बघा, माझे समर्थ एका श्लोकामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतात. मनी मानसी हे द्वैत तुटून जातं. चर्मचक्षूंनी द्वैत तुटत नाही. त्यामुळे चमत्काराला परमार्थात स्थान नाही. हात जोडून सांगतो, परमार्थामध्ये चमत्कारांना स्थान नाही. मला सगळीकडे मीच दिसत आहे, हे डोळ्यांचं कार्य नाही. इथं मी तूपणा संपणं म्हणजे मनी मानसी द्वैत काही दिसेना. अशी आपली अवस्था या आत्मज्ञानाच्या पातळीवरती होते. हे समर्थांसारखे संत आहेत की जे त्या स्थितीचा अनुभव घेऊन आमच्या सारख्या बद्ध जीवांना ती स्थिती काय असते याचा अनुभव सांगते. आम्ही निदान तो अनुभव तरी नीट समजून घेऊ. ती अनुभव आम्हाला कधी येतील न येतील माहित नाही, पण त्या स्थितीला आपण नीट जाणणं आणि त्या दृष्टीने साधन करत राहणं हे आज आमच्या हातामध्ये आहे. आपण त्या पद्धतीने नामस्मरण करावं, त्या पद्धतीने निरंतर गुरुला शरण जावं, स्वतःच्या अहमपणाचा विवेकाने विचार करावा. एक साधं गणित आपल्या तोंडामध्ये सातत मी केलं, मी केलं हा शब्द किती वेळेला येतो.
याचा विचार करावा, आपला अहंभाव सोडावा. आपण कोणी नाही आहोत. रवींद्रनाथ टागोर नेहमी त्या कारवारला यायचे आणि समुद्रकिनारी बसून कविता करायचे. तेव्हा एकाने विचारलं की आपल्याला कारवार का आवडतो. यावरती ते म्हणाले की या समुद्रकिनारी ही अनंत पसरलेली जी वाळू आहे, त्या वाळूच्या कणापेक्षा देखील माझं अस्तित्व छोटं आहे, हे मला या समुद्रकिनारी जाणवतं, म्हणून मी इथं येत असतो. सज्जनो, अशा या थोर व्यक्तींचे विचार समजून घ्यावेत की जे स्वतःला या वाळूच्या कणापेक्षा देखील लहान समजतात. अशा पद्धतीने आपण आपल्या अहमला विसरावं, लयाला न्यावं. गुरुकृपेने हा अहंकार संपताच आपल्या अंतरंगामधला राम प्रगटतो आणि मग आपल्याला या आत्मज्ञानाची अनुभूती येते, असं समर्थांचं सांगणं. सज्जनो, आता आपण अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता शेवटचे 4 श्लोक उरलेले आहेत. अत्यंत मनापासून आपण त्याचं श्रवण करूयात. उद्याच्या सत्रामध्ये पुढच्या श्लोकाचं चिंतन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.